नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा जो पेपर होता तो ऑडिट आणि इतिहास, सहकाराचा इतिहास याबद्दल पेपर होता. साधारणपणे 3 तासाचा पेपर होता. तुम्ही पेपर व्यवस्थित लिहिला असेल अशी आशा आहे. जरी समजा तुम्हाला कुठे अडचण आली असेल, एखादा प्रश्न तुम्हाला वाटला असेल की हा प्रश्न मला जमला नाही वगैरे, किंवा काही गोष्टी झाल्या असतील, त्या नक्की तुमचे जे काही क्वेरीज आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करा, किंवा तुम्ही कॉल करून विचारा कशा प्रकारे दिला पाहिजे होता. आता तो गेलेला आहे, म्हणजे तो पेपर जे आहे किंवा ती एक्झाम तुमची झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण काही करू शकणार नाही. पण याचं विश्लेषण आपण देणार आहोत लवकरच, तर त्यामुळे थोडंसं वेट करा. एक्झाम झाल्यानंतर आपण प्रॉपर विश्लेषण देऊया. आता तुम्हाला एक्झाम वरती जास्त करून फोकस करायचा आहे, कारण उद्याचे 2 पेपर आहेत, अत्यंत महत्वाचे पेपर आहेत उद्या. सो ते पेपर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे. आज संध्याकाळी तुम्ही शक्य करून उद्याचे जे पेपर्स आहेत त्या पेपर बद्दल थोडंसं वाचा, रिव्हिजन करा. म्हणजे उद्याचा जो पेपर आहे लॉ आणि बँकिंग, हे 2 पेपर आहेत, अत्यंत महत्वाचे पेपर आहेत हे सुद्धा, जेणेकरून ऍटलीस्ट तुम्ही काही ना काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित करू शकाल. थोडीशी रिव्हिजन करा, जास्त स्ट्रेसफुल वाचायचं नाही, काहीच नाही. ठीक आहे, 10च्या आसपास तुम्हाला झोपवायचंय आणि सकाळी लवकर उठून जे फ्लॅश कार्ड्स आहेत आपले ते नक्की वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ऍटलीस्ट तुम्हाला काही ना काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित करता येतील आणि समजेल तुम्हाला की तुम्ही जर चांगला पूर्वीचा अभ्यास तुम्ही केला असेल, 1 महिन्यापूर्वी जरी सुरू केला असेल, 1-2 दिवस वगैरे असा, तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या गोष्टी आठवतील आणि प्रॉपरली एक्झाम लिहाल तुम्ही. ठीक आहे, तर ते टेन्शन घेऊन एक्झामला द्यायचं नाहीये, व्यवस्थित द्यायचं आहे. आणि तुमच्या नक्की जे काही क्वेरीज आहेत प्रत्येक पेपरच्या, की ह्या पेपरला असं झालंय, ते झालंय, या सर्व गोष्टी नक्की सांगा, किंवा व्हॉट्सअपला पेपर शेअर करा. तुमच्याकडे पेपर अवेलेबल असेल नसेल काय माहित नाही, पण शक्य असेल तर तुम्ही पेपर्स मला सेंड करा, जेणेकरून तुम्हाला आपण प्रॉपर त्याबद्दल विश्लेषण देऊ शकू आणि प्रॉपरली तुम्हाला काहीतरी एक म्हणजे जे तुम्ही लिहिलंय ते लिहिलंय, योग्य लिहिलंय, काय लिहिलंय, फक्त त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन असू शकते आन्सर मध्ये, पण ते तसंच लिहायचं असं नाहीये. प्रत्येक आन्सर जे आहे ते तुमच्या शब्दात लिहायचं असं असतं. तर उद्याचा जो पेपर आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही सेम गोष्ट कराल, एवढं लक्षात ठेवा. पण आजचे जे पेपर आहेत त्या दोन्ही पेपरमध्ये कुठे काही अडचण आली असेल तर नक्की मेसेज करा, कॉल करा, विचारा आम्हाला प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे आहे, काय आहे, तर तुम्हाला प्रॉपरली त्या प्रत्येक गोष्टीची माहिती दिली जाईल. ठीक आहे, तर आय होप तुम्ही पेपर चांगला दिला असेल. ज्या विद्यार्थ्यांना पेपर चांगला गेला त्यांनी नक्की कॉल करून सांगा, मेसेज करा व्हॉट्सअपला, किंवा कमेंट केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आणि विदाऊट टेन्शन फ्री एक्झाम द्यायचे आहेत सर्व आपल्याला. राहिलेत आता 2च पेपर उद्याचे, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने द्यायचे. ठीक आहे, आणि जीडीसीच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, जसे ऑनलाईन कोर्सेस आहेत, 10वी 12वी ओपन स्कूलिंग, डिस्टन्स MBA वगैरे आहे, ऑनलाईन MBA आहे नॅक अक्रेडिटेड विद्यापीठातली, तर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला हवे असेल काही इन्फॉर्मेशन तर नक्की कॉल करून विचारा. प्रॉपरली तुम्हाला व्यवस्थित गायडन्स दिलं जाईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.